चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सेमीफायनल सामना खेळण्यात येणार आहे आणि या सामन्याविषयी प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमी असतील किंवा भारतीयांच्या मनामध्ये उत्सुकता आहे आणि भारत आज कशी कामगिरी करेल याकडे सर्वांचं लक्ष लागले असेल. आपल्यासोबत नागपूरकर आहेत. नागपुरातील हे क्रिकेट रसिक आहेत. खास करून आपण पाहू शकतो की मुली मोठ्या प्रमाणात इथे गोळा झालेल्या आहेत. नागपूर क्रिकेट अकॅडमी आहे आणि या क्रिकेट अकॅडमीच्या या पोरी आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमकं आजच्या मॅचविषयी काय वाटतं, कारण भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आज महत्त्वपूर्ण असा सामना आहे. काय वाटतं सामन्याविषयी? भारत आता कंटिन्यूस 3 मॅचेस जिंकून आलं आहे. तर आज आपण हेच बोलूया की आता पण त्याच लेअरमध्ये ते कंटिन्यू करायला पाहिजे. विराट कोहली, शुभमन गिल तर हे सगळे खूप रन्स मारून आले आहेत. तर अशी अपेक्षा आहे की ते पुढे पण अजून आज चांगलं करेल. अजून बाकी तर मला वाटतं की लास्ट मॅचमध्ये वरुण चक्रवर्तीनी पण चांगलं केलं होतं. सो एक्सपेक्टिंग गुड फ्रॉम हिम. बाकी तर इंडिया जिंकू शकतो. 14 वर्षापासूनचा दुष्काळ आहे. गेल्या वेळेस आपण 2011 मध्ये हरवलेलं होतं. आज काय वाटतं, आज आपल्या बॅटिंग लाईनमध्ये कोण चांगलं खेळू शकतं, कारण सध्या फॉर्ममध्ये जे आहेत? शुभमन गिल खेळू शकतो आणि विराट कोहली पण खेळू शकतात. रोहित शर्मा पाहिजे तसं अजून फॉर्ममध्ये नाही आलेला आहे. हो, पण मागच्या वेळेस ऑस्ट्रेलियाच्या वर्षेस त्यांनी चांगलं खेळलं होतं, तर यावेळेस पण खेळू शकतात. काय वाटतं, ऑस्ट्रेलियाकडून कोण जमेची बाजू आहे किंवा कोण चांगलं खेळू शकतं, किंवा नेमकं आजच्या म्हणजे गेल्या वेळची जी मॅच होती न्यूझीलंडमध्ये आपले स्पिनर्सनी चांगलं काम केलेलं होतं? हो, स्पिनर्सनी चांगलं केलं होतं. वरुण चक्रवर्ती 5 विकेट घेतलं होतं. ऑस्ट्रेलियाकडून आय थिंक ट्रॅव्हिस हेड तो एक आहे. आणखी बस ट्रॅव्हिस हेडच एक मारू शकतो. काय वाटतं, मॅच बघणार तू किती? काय वाटतं आजच्या मॅच विषयी? कोण चांगलं खेळेल असं वाटतंय? शुभमन गिल, कोहली बस चांगले खेळते. आजचा स्कोर काय होईल, किती वाटते स्कोर? कारण अजून जास्त स्कोर झालेला नाही त्या दुबईच्या मॅच स्टेडियमवर. होऊ शकते अगर टिकेन कोहली नाही तर शुभमन गिल. सर, काय वाटतं, 5 स्पिनर्सना खेळवत आहे भारत. गेल्या वेळी टिकाय झाली होती, मात्र जी धावपट्टी आहे दुबईची, ती संत धावपट्टी आहे, त्याच्यावर फायदा होताना दिसतोय. बरोबर बोलले. जेव्हा 5 स्पिनर्सला आपण स्क्वॉडमध्ये घेतलेलं होतं तेव्हा बऱ्याच ठिकाणाहून टीका झालेली होती. पण जर गेल्या सामन्याचा परफॉर्मन्स बघितला तर 4 स्पिनर्स आपण खेळवले आणि 4ही स्पिनर्सने फार प्रभावीपणे गोलंदाजी केलेली आहे आणि त्याचा फायदा सगळ्यांनाच दिसलेला आहे. म्हणजे 250 हे टार्गेटसुद्धा आपण व्यवस्थितपणे डिफेंड केलेलं आहे आणि त्याच्यात स्पिनर्सचं योगदान खरंच बहुमूल्य आहे. तर माझ्या मताने तर मी म्हणेल की ही मास्टर स्ट्रॅटेजी झाली. आता हा मास्टर स्ट्रोक झाला की आपण बहुसंख्य स्पिनर्स खेळवत आहे आणि त्यातले बऱ्यापैकी 2 जण तर अष्टपैलू आहेत, ते फलंदाजीत पण चमक दाखवत आहेत. तर मला वाटते हा आपल्याकडे जमेची बाजू आहे की आपल्याकडे 5 स्पिनर्स आहेत आणि मी तर एक्सपेक्ट करत आहे की ॲटलिस्ट 4 तरी आज प्लेइंग 11मध्ये येतील. महत्वाचं म्हणजे 14 वर्षाचा वनवास आहे. नॉकआउटमध्ये ऑस्ट्रेलिया आपल्याला नेहमीच हरवत आलेला आहे. आजच्या सामन्याविषयी काय वाटतं? नाही, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड मॅटर नाही करणार. ज्या दिवशी जो चांगला खेळतो तोच पुढे जातो आणि क्रिकेट तसाही अनिश्चिततेचा खेळ आहे. जमेची बाजू काय म्हणते? आपली स्पिनर्स आहेत आणि फलंदाजी आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण कंडिशन्सला यूज टू आहेत. आपण सगळ्या मॅचेस दुबईतच खेळतोय आणि ठीक आहे. म्हणजे ते टुर्नामेंट आहे, अननेसरी फेवर म्हणणार नाही, कारण भारताने पहिलेच सांगितलं होतं की आम्ही पाकिस्तानला ट्रॅव्हल करणार नाही. तर आपण दुबईतच एका जागी खेळतोय आणि वी आर यूज टू इट. तर त्या कंडिशन्सला आहे. तर माझ्या मताने परिस्थितीचं जास्ती चांगलं आकलन भारतीय संघाला आहे. धन्यवाद. कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.